नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज म्हणजे 19 ऑगस्ट 2023 रोजी विचारलेले जे प्रश्न आहेत तलाठी भरती 2023 मध्ये ते प्रश्न आणि त्याच्या डिटेलमध्ये आन्सरिंग मी काय केलं तुमच्यासाठी जसं की रोज घेऊन येतो तसंही आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. त्यामुळे काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही बघितला पॅटर्न बघितला परीक्षेचा तर पॅटर्नमध्ये जर पाहिलं तर जास्त काही फरक नाही पडत आहे की तेच टाईपचे प्रश्न म्हणजे जसे की तुम्ही बघाल समाज सुधारकावरती प्रश्न येत आहेत. समाज सुधारक झाले त्याच्यानंतर कादंबरीवरती जे प्रश्न येतात कादंबरी म्हणजे पुस्तक वगैरे जे आहेत रिटन आर्टिकल्स असतात त्याच्यावरती प्रश्न येत आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्येवरती प्रश्न पडत आहेत खूप सारे. त्याच्यानंतर कलम आहेत वेगवेगळे कलम जसे की कलम म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्याची जी कलम आहेत त्याच्यावरती प्रश्न पडत आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर लोकसंख्येच्या बाबत जर बघितलं तर लिटरसी जसे आहे लिटरसी जे आहे त्याच्यावरती प्रश्न पडत आहेत. त्याच्यानंतर आंदोलन काय असतील त्याच्यावरती प्रश्न आहेत. असे जे काही प्रश्न आहेत ते कंटिन्यू तसेच पडत आहेत. मराठीमध्ये जास्त चेंजेस होत नाहीत म्हणजे तुम्ही मनी असेल त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या गोष्टी ऍज इट इज पडत आहेत. फिरून फिरून गोष्टी पडत आहेत तेच रिपीट होत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे पॅसेज वगैरे आहेत ना ते विचारत नाहीत इंग्लिशमध्ये असू दे किंवा मराठीमध्ये असू दे विचारत नाहीत. गणिताच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर गणिताचा पॅटर्न तसंच आहे की गणितामध्ये तुम्हाला बॉडमासचे प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर काम काळ वेग जे आहेत ते टाइम स्पीड आणि डिस्टन्सचे त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर पाणी आणि टाकीच्या रिलेटेड प्रश्न विचारत आहेत. तर असे प्रश्न जे आहेत ते कॉमन आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर सिटिंग अरेंजमेंट वरती अजून पण प्रश्न बघितला. ब्लड रिलेशन वरती अजूनही प्रश्न नाहीये आतापर्यंत या शिफ्टला तर नव्हता तर माझ्या माहितीनुसार. तर काय करता की हे जे आहेत पॅटर्न तोच राहणार आहे तर त्यामुळे जास्त काळजी करायची गरज नाही. तर चलो करूयात आजच्या सेशनचे व्हिडिओ. तर बघा आजचा प्रश्न होता की राजाराम मोहन रायच्या बाबतीत जर पाहिलं तर 3 प्रश्न विचारले होते. तर त्याच्यामध्ये मी काय केलं की एकाच ह्याच्यामध्ये 3 प्रश्न कंबाईन करून तुम्हाला सांगितले. यांचं जन्म ठिकाण विचारलं होतं. तर बघा राजाराम मोहन राय यांचा जर बघितला जन्म तो झाला होता 22 मे 1772 आणि त्यांची मृत्यू झाली 27 सप्टेंबर 1833 इथे. हे काय भारतीय हे समाजसुधारक होतं ज्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक हे होते ते. तर 1828 ला काय केले ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर बघितलं तुम्ही तर त्यांनी ब्राह्मो समाजात इथं सांगितलं मी. त्याच्यानंतर बघितलं तर ते भारतीय उपखंडातील सामाजिक धार्मिक सुधारणे चळवळीचे अग्रदूत होते. त्याला मुघल सम्राट त्यांना मुघल सम्राट दुसरा अकबर दुसरा यांनी काय केलं की राजा ही पदवी दिली. तर राजा ही पदवी कोणी दिली मुघल सम्राट अकबर सेकंड यांनी दिलेली आहे. त्यांचा जन्म विचारला होता एक प्रश्न होता जन्मावरती तो राधानगर हुगळी जिल्हा बंगाल प्रेसिडेन्सी त्यावेळेची इथे झाला होता. तर प्रश्न एक पहिला होता की जन्म कुठे झाला होता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर ते त्यांनाच राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताच्या पुनर्जागरणाचे जनक म्हणले जाते. बघा पुनर्जागरणाचे जनक कोण आहेत राजाराम मोहन राय. आणि 1819 मध्ये काय केलं लॉर्ड हेस्टिंगने प्रेस सेन्सरशिप शिथिल केली. तेव्हा काय केलं होतं की राजाराम मोहन राय यांना 3 जर्नल सापडली म्हणजे त्यांनी ही केली. ती जर्नल आहेत द ब्राह्मणिकल मॅगझिन आहे 1821 मध्ये. बंगाली साप्ताहिक होतं त्याचं नाव होतं संवाद कौमुदी 1821 मध्ये आणि पर्शियन साप्ताहिक त्याचं नाव होतं मिरत उल अकबर. हे राजाराम मोहन रायच्या हे आहेत. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर यांच्या ज्या साहित्य कृती आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघा. तुफ तुफ तुहफत उल मुहाउद्दीन 1804 मध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तर वेदांत गाथा आहे 1815 आणि भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास 1829 आणि गौडीय व्याकरण हे आहे 1833. तर अशा प्रकारे जर बघितलं तर प्रश्न दुसरा जो होता तो होता संवाद कौमुदीवरती होता कोणी लिहिली आहे आणि तिसरा होता तो वेदांत गाथा याच्यावरती लिहिलेला आहे. हे जे आहे ते वर्तमानपत्र आहेत वरची सांगितलेले मी आणि हे जे आहेत ते त्यांची पुस्तक आहेत. तर अशा प्रकारे मी काय केलं की कम्प्लीट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नक्कीच इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून त्या नवीन असाल तर. पुढे जाऊयात आपण. बघा 2022 चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला दिला झाला. आता याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघू जाऊया की मागच्या वर्षी जर पाहिलं तुम्ही तर हा पुरस्कार जो आहे तो पहिले तर बघूयात की काय करतो की हा मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे तो 4 वर्षात बघा 4 वर्षात जो चांगला उत्कृष्ट खेळाडू असणारा कामगारी असणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मागच्या वर्षी काय केलं होतं की 12 क्रीडापटूंना काय करण्यात हा भारतात काय करण्यात होता सन्मान दिला होता. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार हा दिला होता. त्याच्यानंतर बघितलं तर हा पुरस्कार पहिल्यांदा 1991-92 मध्ये दिला होता. तो कोणाला दिला होता दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना दिला होता 1991 मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आताचा बघितलं तर
आता ते टेबल टेनिस प्लेयर जे आहेत ते अंकिता शरद कमल यांना 30 नोव्हेंबर रोजी 2022 रोजी काय केलं होतं की राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेजर ध्यानरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतर बाकीचे पुरस्कार आहेत खेलरत्न पुरस्कार, त्याच्यानंतर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जे आहेत ते देण्यात आलं होतं. हा जो आहे देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर जयंत नारळीकरांबद्दल जर बोलायचं झालं तर यांचा जन्म 19 जुलै 1938 आहे. ते भारतीय खगोल भौतिकशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोफिजिशियन सायंटिस्ट आहेत. त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत कोणते? पद्मभूषण भेटलेला आहे 1865 मध्ये, पद्मविभूषण भेटला 2004 मध्ये, महाराष्ट्र भूषण आहे, इथे महाराष्ट्र भूषण आहे, महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये, साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 2014 मध्ये. हे पुरस्कार मेजर पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत. त्यांनी पुस्तकं कुठले लिहिलेले आहेत? तर आकाशाची जोडले नाते, नभात हसरे तारे, वामन परत न आला, यशाची देणगी, व्हायरस, अभयारण्य हे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहे. आणि त्यांनी 4 नगरातील माझे विश्व हे त्यांची बायोग्राफी आहे. तर त्यांचं आत्मचरित्र आहे हे 4 नगरातील माझे विश्व हे विचारलं होतं आणि मी त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा की सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती केली महात्मा फुले यांनी. तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. त्यांची प्रमुख जे बुक आहेत ते बघूयात आपण. तृतीय रत्न 1855, पोवाडा लिहिलेला त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिलेला 1869 मध्ये, गुलामगिरी हे पुस्तक लिहिले 1873, शेतकऱ्यांचा असूड लिहिला 1881, ब्राह्मणांचे कसब लिहिले 1869, इशारा आणि सत्सर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहायला गेलं तर त्यांनी जर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे 1873 मध्ये केलेली आहे. त्यांना महात्मा ही पदवी दिली 11 मे 1888 रोजी. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही पदवी दिलेली आहे. तर तुम्हाला मी ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. मी याच्यामध्ये काय केलं की महात्मा फुले विषयी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे युनायटेड नेशनच्या COP27 बद्दल प्रश्न होता. तर बघा ही जी आहे ती क्लायमेट चेंज रिलेटेड एक परिषद असते जी 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 रोजी या कालावधीत इजिप्त इथे आयोजित करण्यात आली होती. याला COP27 ही परिषद आहे ती युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स किंवा ज्यालाच सामान्यतः COP27 म्हणलं जातं. म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणलं जातं? म्हणजे भारताची जी मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे ते कोणत्या घटना दुरुस्तीला म्हणलं जातं? तर 42वी घटना दुरुस्ती आहे तिला काय म्हणलं जातं की मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणलं जातं. यातल्या मेजर महत्वाच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या बघूयात. काय केलं की प्रस्तावनेमधील 3 शब्द म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. ही झालं मेजर. त्याच्यानंतर आहे की नागरिकांसाठी जोडलेली मूलभूत कर्तव्य नवीन भाग जोडण्यात आला जो की 4A हे हा भाग जोडण्यात आला होता. त्याच्यानंतर 3 नवीन मार्गदर्शक तत्वे जोडण्यात आली होती. त्याच्यामध्ये सामाजिक न्याय, मोफत कायदेशीर मदत, त्याच्यानंतर औद्योगिकांना व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग आणि पर्यावरण, त्याच्यानंतर जंगले आणि वन्यजीव संरक्षण. इथे पर्यावरण इथे ऍक्च्युली पर्यावरण, जंगले आणि वन्य संरक्षण ही 3 मूलभूत मार्गदर्शक तत्वे काय करण्यात आली होती? जोडण्यात आली होती, जी की आयर्लंड कडून आपण घेतलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य संबंधी घटना दुरुस्ती कधी झाली होती असं विचारलेलं आहे. तर बघा मूलभूत कर्तव्य संदर्भात जर बोलायचे गेलं तर कलम 51A जे की स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती, जसं मी मागे सांगितलेलं आहे. ज्यांची आवश्यकता 1975 ते 77 या कालावधीत काय करण्यात आली होती की आणीबाणीच्या काळात जाणवली होती. तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने काय केलं की राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 नंतर 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलं होतं. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्याचं भाग 4 मध्ये जोडण्यात आलेले आहेत. हे आर्टिकल 51A मध्ये येतं. तर त्याच्यातले महत्वाचे इम्पॉर्टंट बघूयात काय काय आहे ते. तर बघा ते भारतीय नागरिकांना त्यांच्या समाज सहकारी नागरिक आणि राष्ट्रपती असलेल्या
त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतात, मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर ते नागरिकांना देशाविरोधी त्याच्यानंतर आणि समाजाविरोधी कारवाईविरुद्ध चेतावणी देतात. हे दुसरं झालं. त्याच्यानंतर ते नागरिकांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यामध्ये शिस्त आणि वचनबद्धतेची भावना वाढवतात. त्याच्यानंतर चौथं आहे की कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी ते न्यायालयीन मदत करतात. तर हे जे आहेत ते इम्पॉर्टन्स आहे कर्तव्यांचं, मूलभूत कर्तव्यांचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मुख्य माहिती अधिकारी यांचा कार्यकाळ किती असतो. तर याच्याबद्दल मुख्य इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे, कमिशनर याचा बद्दल थोडी माहिती घेऊयात. तर माहिती अधिकार कायदा 2005 नंतर अंतर्गत 12/10/2005 पासून केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली. स्थापना कधी करण्यात आली होती? 12 ऑक्टोबर 2005 रोजी करण्यात आली होती. भारताचे मुख्य माहिती आयोग हे राष्ट्रपतीने नियुक्त केलेले असतात. बघा, राष्ट्रपती नियुक्त केलेले असतात आणि केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर पहिले माहिती प्रमुख कोण होते? वजाहत हबीबुल्ला होते. त्याच्यानंतर पहिल्या महिला आयुक्त जे आहेत ते आहेत दीपक संधू. हे पहिला माहिती आयुक्त आहेत. त्याच्यानंतर 7 नोव्हेंबर 2020 रोजी 10वे मुख्य माहिती आयुक्त विमल जुल्का यांनी काय केली होती की निवृत्ती केली. त्याच्यानंतर यशवर्धन कुमार सिंहा हे 11वे CIC चीफ इन्फॉर्मेशन कमिशन हे यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाळ जो असतो तो 3 वर्षाचा असतो. तर अशा प्रकारे मी काय केलं की CIC वर तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर बघा, सगळ्यात कमी जर पाहिले तर सिक्कीमची लोकसंख्या आहे 6.11 लाख, जे की 0.05% आहे. त्याच्यानंतर मिझोरम आहे 10.97 लाख, जे की 0.09 आहे. त्याच्यानंतर तिसरं राज्य अरुणाचल प्रदेश आहे 13.84 लाख, जे की 0.11% आहे. 11 म्हणतात त्याला. त्याच्यानंतर फोर्थ आहे गोवा 14.59 लाख, जे की 0.12% आहे. नागालँडचे आहे 19.79 लाख, ते आहे 0.16% आहे. तर लोकसंख्येत कमीत राज्य जे मी तुम्हाला दिलेले आहेत 5 राज्य. त्याच्यानंतर सर्वात जास्त लिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे केरळ, ज्याचं की 1084 आहे. पुडुचेरीचा आहे 1037 आहे. तमिळनाडू 996 आहे. आंध्र प्रदेश 993 आहे. छत्तीसगड आहे 991 आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे असहकार चळवळीबद्दल प्रश्न विचारला होता. कोणत्या वर्षी झाली असहकार चळवळ? तर बघा, ही चळवळ 4 सप्टेंबर 1920 रोजी महात्मा गांधी यांनी काय केले की ब्रिटिशांकडून त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केली, जी की राजकीय चळवळ होती. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की शासकीय नोकऱ्या आणि पदव्याचा त्याग करायचा होता. त्याच्यानंतर सरकारी सभा आणि समारंभावर काय करणे, बहिष्कार घालणे. त्याच्यानंतर सरकारी शाळा महाविद्यालयातून मुलांना काढून घेणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था सामील करणे. चौथं होतं की सरकारी कोर्ट कचऱ्यापासून बहिष्कार घालणे. पाचवा होतं की प्रांतिक निवडणुकांना बहिष्कार घालणे. सहावा होता परदेशी मालावर बहिष्कार टाकणे आणि स्वदेशी मालाचा वापर करणे. आणि सातवा होता दारूबंदीचा प्रचार आणि दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणे. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, केरळ राज्यात 94% साक्षरता आहे. त्याच्यानंतर लक्षद्वीपमध्ये 91.8% आहे. मिझोरममध्ये 91.3%, गोव्यामध्ये 88.7%. तर अशा प्रकारे सगळ्यात जास्त साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते आहे केरळमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे की सार्वजनिक काका कोणाला म्हटले जाते? तर गणेश वासुदेव जोशी, ज्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 आणि मृत्यू 25 जुलै 1880, ज्यांना सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध होते. एक वकील, समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ते होते. ते पुणा सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य होते. तर हेच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे की गुजरातमधील अनफेअर मीन्स ऍक्ट, जो की परीक्षा कॉपी करण्यापासून साठीचा ऍक्ट आहे, तो कधी पास करण्यात आला होता? तर गुजरात पब्लिक एक्झामिनेशन म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स बिल 2023 मध्ये काय करण्यात आलं होतं की पास करण्यात आलं होतं. या बिलाला मंजुरी आहे ती फेब्रुवारी 2023 मध्ये देण्यात आली होती, ज्याच्यामध्ये काय करू की पेपर फुटीच्या घटनांवरती आळा घालण्यासाठी हे बिल पास करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना कधी करण्यात आली? तर अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे भारतातील एक सरकारी अनुदानित तत्वावर चालणारे ओपन युनिव्हर्सिटी आहे, ज्याची स्थापना 1875 साली सय्यद अहमद खान या शिक्षण तज्ज्ञाने केली. याची केली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली, ज्याचे 1920 मध्ये त्याचे रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलं होतं. तर पहिलं 1875 मध्ये केलं होतं. ऍक्च्युली जी स्थापना आहे ती सय्यद अहमद खान यांनी करण्यात आली होती 1875 मध्ये.
त्याच्यानंतर ना माल्टोज बद्दल प्रश्न होता. माल्टोज ज्याचं हे होतं केमिकल हे आहे C12H22O11 म्हणतात, ज्याला माल्टोबेटॉस किंवा माल्ट शुगर असेही म्हणले जाते. हे ग्लुकोजच्या 2 युनिट्समध्ये तयार केलेले एक डिस्कराइड आहे, जे की ग्लुकोज युनिट्समध्ये अल्फा बॉन्डला जोडलेले असते आणि हे अमायलेज होमिग्लोज मालिकेचे 2 युनिट सदस्य आहे आणि जे मुख्य संरचना घटक स्टार्च आहे, स्टार्चचा. पुढचा प्रश्न आहे की शरीर काय साठवत नाही. तर शरीर नॉर्मली जर बघितलं तर फॅट साठवत नाहीयेत. सॉरी प्रोटीन ज्याला आपण प्रथिने म्हणतो ते काय करत की त्याची साठवण करत नाहीत. तर या प्रश्नाचं जे करेक्ट असणार आहे ते असणार आहे की प्रथिने शरीरामध्ये साठवली जात नाहीत. फॅट स्वरूपात काय करत की एक्स्ट्रा राहिलेली एनर्जी स्वरूपात साठवली जातात. पुढचा प्रश्न आहे सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती कोणती आहे. तर सर्वत्र जर पाहिलं तर तुळशी सगळ्यात जास्त आढळते, हळदी आहे, अश्वगंधा आहे, आले आहे, कोरफड आहे, त्याच्यानंतर आवळा आहे. त्याच्यानंतर टेपवॉर्मचे शास्त्रीय नाव काय आहे असे विचारले. तर पॅरासिटिस टॅनेसिस असे नाव आहे टेपवॉर्मचे. त्याच्यानंतर आहे की मराठीचे प्रश्न होते की नटसम्राट हा कोणता साहित्य प्रकार आहे, कादंबरी आहे असं विचारलं होतं. त्याच्यानंतर हरवणे आणि हृदयरोपण समानार्थी शब्द विचारले होते तुम्हाला. त्याच्यानंतर धूळ चारणे म्हणजे काय असं विचारलं होतं. भाजीपाला याचा समास विचारला होता आणि रथचक्र कोणी लिहिले असं प्रश्न होता. तर अशा प्रकारे काय केलं की मी तुम्हाला सगळे प्रश्न जे काही विचारले होते आजच्या याच्यामध्ये ते मी तुम्हाला सगळ्याची माहिती आणि विथ एक्स्ट्रा फॅक्ट सांगितलेलं आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.